चला निघालो आहोत आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन करायला. वाजले आहेत किती वाजले? 12:20 झाले आहेत आणि चाललो आहोत. जायचो पहिलं खूप वेळा दर्शन वगैरे करायला, पण कधी व्हिडिओ नव्हत्या बनवल्या. फर्स्ट टाइम आहे की बाप्पांचं दर्शन करायला जातोय आणि व्हिडिओ बनवतोय. तर जाऊया आता. कुठे जातोय रानू आपण? लांब जातोय का? गिरगाव म्हणजे इथून जायला कमीत कमी 1 तास लागेल. मोठे मोठे गणपती असतात तिथे. तर मग चला करूया आपण बाप्पांचं दर्शन. बघा ही ट्रॉफिक किती आहे. 12:45 झाले आहेत रात्रीचे, 12:45 वाजलाय, तरी सुद्धा ही एवढी ट्रॉफिक आहे. ह्यांना हमेशा मी बोलत असते किती वेळ लावता तुम्ही घरी यायला, किती वेळ, किती उशीर होतो तुम्हाला घरी यायला. रात्रीच्या वेळेला पण कधी कधी उशीर येता. आज लिटरली जेव्हा गाडीमध्ये बसलोय तेव्हा माहिती पडतंय की म्हणजे ऑनेस्टली की एवढी ट्रॅफिक असते. आता समजले. बघा बघा. हा बोला बोला. काय समजलं ट्रॅफिक किती असते. बोलते रोज घरी का नाही येत लवकर, कुठे राहता? अरे काय आम्हाला माझ्या ट्रॅफिक किती असते. हो ना खरंच. म्हणजे काय बोलतात त्यांना, उलट्या नाही ह्या गाड्या उलट्या जात आहेत, इतकी ट्रॉफिक आहे. हा उलट्या गाड्या सोडल्यात की त्या रोडवर सुद्धा इतकी ट्रॉफिक आहे आणि ह्या रोडवर सुद्धा इतकी ट्रॉफिक आहे. आणि हा आहे हायवे आणि किती ट्रॉफिक आहे. आपले महाराज बसले मस्त असे. चला आता थोडीशी इकडे कमी झाली आहे. या बाईकवाले सरसर निघून जात म्हणून मला ऍक्टिवा परवडते. ऍक्टिवा असेल तर काय असतं, पटापट पटापट आपण साईडने निघून जातो. ऍक्टिवाचा हा फायदा आहे की आपण साईडने निघून जातो. पण जर 4 व्हीलर असली की 4 व्हीलर कन्व्हिनियंट असते, पण ट्रॉफिक मध्ये खूप अटकायला होतं. चला भेटूया आपण. आलो आहोत इथे खेतवाडीमध्ये बाप्पा बघायला. आता साहेब आमचे शोधत आहेत पार्किंग की गाडी कुठे लावायची ते. चाललो इकडे तिकडे इकडे तिकडे. सुंदर सुंदर आलो आहोत आम्ही सगळीकडे. ही इन्स्ट्रक्शन पहिलं देणार, फक्त सीट बेल्ट काढला नाही तर चालू झाली. सीट बेल्टचा टोणीचा चालू झाला. साहेब फिरत आहेत, गाडी खूप आहेत, पार्किंग. 2 आम्ही चाललोय आता गणपती बघायला. खेतवाडी पहिल्या गल्लीपासून 14व्या गल्लीपर्यंत असे चालतात. चला बघूया गणपती मागा मस्त मस्त.
हे बघा या दोघी बसल्या असे बडबड बडबड. रात्रीचे वाजले 2:30-3. काय बडबड तुम्ही? ही अमरेला दिली माझ्या हातामध्ये. अरे तिथं नको बघू. ओम नमः शिवाय. प्रभु मुझे वरदान दीजिए कि मेरा रक्त जहाँ जहाँ गिरे वहाँ मेरी तरह एक नया रक्त बीज दानव का निर्माण हो. तथास्तु. भगवान शिव जी से वरदान मिलते ही रक्त बीज असुर ने पृथ्वी लोक पर कहर मचाया. उसके आतंक से सभी मानव एवं देवता त्रस्त और भयभीत हुए. इस असुर का वध करने के हेतु माता पार्वती ने रक्तबीज असुर का वध करने के लिए काला विकराल और उग्र रूप धारण करके रक्तबीज असुर से युद्ध करने चली गई. रक्तबीज, तुम्हारे पापों का अंत का आरंभ हुआ है. तुमने जो मनुष्य और देवताओं में जो आतंक फैलाया है, इस पर आज मैं तुम्हारा विनाश करूंगी. भगवान शिव जी के वरदान से मुझे कोई नहीं मार सकता. मेरा वध करने जाओगी तो मेरे रक्त से मेरे समान ही नया रक्त बीज दानव निर्माण होगा. इस पर मां कालरात्रि ने अपना विकराल रूप धारण कर घोर युद्ध करने लगी. भगवान शिव जी के वरदान से दुष्परिणाम न हो इसलिए कालरात्रि ने रक्तबीज दानव का रक्त धरती पर गिरने से पहले ही पीने लगी और अंतकाल इस दानव का सारा रक्त पीकर वध कर दिया. अमर होने की आशा में महिषासुर ने भगवान ब्रह्मदेव की घोर तपस्या की. ओम ह्रीं श्रीं ब्रह्मणे नमः. तभी सभी देवताओं ने मिलकर देवी दुर्गा की आराधना की, जिससे देवी दुर्गा शेर पर विराजमान होकर प्रकट हुई और देवी महिषासुर का वध करने निकली. और उन्होंने एक घोर गर्जना कर महिषासुर को युद्ध के लिए ललकारा. तुमने मेरे भक्तों को बहुत सताया है, उसका दंड तुम्हें जरूर मिलेगा. तुम मेरा कुछ भी नहीं बिगाड़ सकते. मेरी इस दानवी शक्ति से मेरे जैसे अनगिनत राक्षसों की सेना बनी है. तुम बड़ी अकेली नारी किसका वध करोगी? किसका वध करोगी? अभी माँ दुर्गा सभी दानवों का वध करती और अंततः देवी दुर्गा और महिषासुर का 9 दिन भीषण युद्ध. 10वें दिन देवी दुर्गा ने महिषासुर को युद्ध में परास्त किया और अपने त्रिशूल से उसका वध किया, जिससे देवताओं को उसके अत्याचारों से मुक्ति मिली. पहलगाम आतंकवादी हमले में हमारे कई मासूम लोगों पर इन्हीं आतंकियों ने जान.
हा आहे बीच, पण खाली उतरून नाही गेलो आम्ही कारण की थोडा थोडा पाऊस पण येतोय आणि आता वाजले आहेत सकाळचे 5 वाजले आहेत.